नमस्कार गझल रसिक हो. एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या 294व्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 25 जानेवारी 2026, उद्या 26 जानेवारी आहे. आपणा सर्वांना लोकसत्ताक दिनाच्या आणि त्याचबरोबर ख्रिसमसच्या मनपूर्वक भरभरून शुभेच्छा. एक गझल सादर करतोय. गझलेचं नाव आहे अन्वय. गझलेसोबत जन्मभरीचा अन्वय आहे. गझलेसोबत जन्मभरीचा अन्वय आहे. काळजात मी लिहिले अक्षर वाङ्मय आहे. गझलेसोबत जन्मभरीचा अन्वय आहे. काळजात मी लिहिले अक्षर वाङ्मय आहे. आठवणींना शाप कधी मी मानत नाही. आठवणींना शाप कधी मी मानत नाही. जगण्यासाठी त्यांची ऊर्जा अक्षय आहे. आठवणींना शाप कधी मी मानत नाही. जगण्यासाठी त्यांची ऊर्जा अक्षय आहे. मला न कळता तपास माझा त्यांनी केला. मला न कळता तपास माझा त्यांनी केला. जो होतो मी तसाच आहे, संशय आहे. मला न कळता तपास माझा त्यांनी केला. मी होतो तो तसाच आहे, संशय आहे. लिहिल्यानंतर नवा तजेला येतो मजला. लिहिल्यानंतर नवा तजेला येतो मजला. माझी कविता माझ्या इतकी निर्भय आहे. लिहिल्यानंतर नवा तजेला येतो मजला. माझी कविता माझ्या इतकी निर्भय आहे. बोट वाकडे झाले आहे सरळ लिहूनी. बोट वाकडे झाले आहे सरळ लिहूनी. माझ्या अवघ्या जगण्याचा हा आशय आहे. बोट वाकडे झाले आहे सरळ लिहूनी. माझ्या अवघ्या जगण्याचा हा आशय आहे. धरणधारणा निवांत झाली मागे बघुनी. धरणधारणा निवांत झाली मागे बघुनी. पात्रामध्ये पूर्ण पुरेसा संचय आहे. धरणधारणा निवांत झाली मागे बघुनी. पात्रामध्ये पूर्ण पुरेसा संचय आहे. अवती भवती वाढत आहे पोपटपंची. अवती भवती वाढत आहे पोपटपंची. ज्ञाना तुकया इतका कोणी चिन्मय आहे. अवतीभवती वाढत आहे पोपटपंची. ज्ञाना तुकया इतका कोणी चिन्मय आहे. शांतपणाने प्रवास माझा सुरूच आहे. शांतपणाने प्रवास माझा सुरूच आहे. अजून मागे सुरूच त्यांची थैथय आहे. शांतपणाने प्रवास माझा सुरूच आहे. अजून मागे सुरूच त्यांची थैथय आहे. गझलेसोबत जन्मभरीचा अन्वय आहे. काळजात मी लिहिले अक्षर वाङ्मय आहे. काळजात मी लिहिले अक्षर वाङ्मय आहे. धन्यवाद.